गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. अध्याय 7. सुमेधा आणि सोमवंत, मदन आणि पिंगला, सुमती आणि भद्रायू. श्री गणेशाय नमः. पार्वतीपते तुमचा जय जयकार असो. तुमच्या भारी अग्नियुक्त तृतीय नेत्र आहे. तुम्ही आपल्या मस्तकात चंद्रकोर धारण करता. तुमच्या अंगावरील सर्पाची भूषणे खूप शोभून दिसतात. तुम्ही कोट्यावधी सूर्यसमान अपार तेजस्वी आहात. विश्वव्यापक आहात. विश्वाचे स्वामी आहात. सर्व भूतांचे अधिपती आहात. तुम्ही अनंत आहात. अमूर्त तसेच मूर्तिमानही आहात. तुम्ही विश्वाचे पालक आहात. तुम्ही रमापतींना अत्यंत प्रिय आहात. तुम्ही परमानंद स्वरूप परात्पर पंचमुख 15 नेत्र असलेले, प्रत्येक मुखात 3 नेत्र, याप्रमाणे परमपावन परममंगल व अत्यंत शुभ्र वर्णाचे आहात. तुम्ही सनातन परब्रह्म आहात. अत्यंत दयाळू हसतमुखत आहात. तुमच्या गुणवर्णनाने मनाला शांती लाभते. शंभूदेवा महादेवा 6व्या अध्यायात तुम्ही श्रीधराकडून आपले गुणवर्णन करवलेत. अत्यंत पवित्र असे संबंधिनी आख्यान वदवलेत. व्यासाने निर्मिलेल्या पुराणकथा सुतांच्या मुखाने तुम्हीच श्रोत्यांना ऐकवता. तुमची लीला आगाध आहे. मी तुम्हाला नमस्कार करतो. ही स्तुती ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने श्रीधरांना आणखी एक कथा सांगण्याची प्रेरणा दिली. ती महात्म्य कथा अशी आहे. सुमेधा सोमवंत यांची कथा. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचे एक सुशील ब्राह्मण राहत होते. त्यांना सुमेधा नावाचे एक गुणवान पुत्र होते. वेदमित्रांना एक मित्र होते. त्यांचे नाव सारस्वत. ते वेदशास्त्र संपन्न होते. सोमवंत हे त्यांचे पुत्र. सुमेधा आणि सोमवंत हेही जिवलग मित्र होते. त्यांनी दशग्रंथाचे चांगले अध्ययन केले होते. त्यांना पुराण ग्रंथही मुखोद्गत होते. ते 16 वर्षात झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुम्ही दोघांनी ब्राह्मणांना अपेक्षित असणारी सर्व विद्या चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे. आता राजाची भेट घेऊन त्यांना आपल्या बुद्धीची व विद्येची चमक दाखवा. त्यांच्याकडून धन मिळवा आणि मग आम्ही योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. पितृआज्ञेने ते दोघे ब्राह्मण कुमार त्या भूपतींना भेटले. त्यांच्या सम्मुख आपले विद्यावैभव प्रकट केले. त्यांचे ज्ञान पाहून ते प्रसन्न झाले आणि पारितोषिक देण्याआधी त्यांनी त्या दोघांची एक विचित्र परीक्षा घेण्याचे ठरवले. ते त्यांना म्हणाले, विप्रकुमारांनो, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. ते तुम्ही कशाप्रकारे करता यावरून तुमचे कौशल्य सिद्ध होईल. हे तुम्हाला मान्य आहे का? त्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला. तेव्हा ते म्हणाले, चित्रानंद हे नैषध नगराचे देशाचे राजा आहेत. समंतनी या त्यांच्या पत्नी साध्वी असून शिवजींच्या परमभक्त आहेत. त्या पार्वती प्रीत्यर्थ दाम्पत्याची पूजा करतात. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व दक्षिणा देतात. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे आणि ब्राह्मण दाम्पत्य म्हणून तुम्ही दोघांनी त्यांच्याकडे जावे. तर तुमचा उत्तम सन्मान करतील. तिथून परत आल्यावर त्यांनी दिलेली वस्त्राभूषणे तुम्ही मला दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच विद्वान आणि चतुर आहात हे सिद्ध होईल. मग मीही तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. माता पिता, गुरु आणि राजा यांचे वचन कधी मोडू नये असे म्हणतात, म्हणून मी सांगतो तसे करा. ते ऐकून दोघे विप्रकुमार विचार पडले. ते म्हणाले, महाराज, हे तर मोठे निंद कर्म आहे. स्त्रीवेशधारी पुरुष पाहताच शैच स्नान करावे असे शास्त्र सांगते. अन्यथा स्त्रीवेश धारण करणारा आणि तुम्हाला पाहणाऱ्या अशा दोघांचेही अधपतन होते. या अनुचित कर्मामुळे स्त्रीवेशधारी पुरुष जन्मोजन्मी स्त्रीच होतो. हे कुकर्म आम्ही कधीच करणार नाही. आम्ही विद्यावंत आहोत. आमची विद्वत्ता दाखवून धन मिळवू. लोक ज्ञानी ब्राह्मणाचा सन्मान करतात. त्यांना वंदन करून प्रार्थनापूर्वक धन देतात. विद्या ही पंडिताची माता असते. साक्षात कामधेनू असते. संकटात सहाय्य करते आणि प्रवासात रक्षण करते असते. ती माता पित्याहून वेगळी असते. विद्वत्ता पाहून राजे महाराजेही नतमस्तक होतात. विद्याहीन मनुष्य म्हणजे दगड. जिवंत असूनही मृतवंत. अशा मूर्खाचे तोंडही पाहू नये. अशा मुलाला जन्म दिला म्हणून माताही दुःख करते. राजा म्हणाले, कुमारांनो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तुम्ही स्वतःची विद्वत्ता सिद्ध केली. आता तुम्ही वेषांतराचे नाटक किती हुबेहूब वठवता हे मला पाहायचे आहे. अशा प्रकारे त्यांनी खूपच आग्रह केला. तेव्हा कुठे ते कबूल झाले. मग राजाने वस्त्रालंकार आणून सोमवंतांना श्रीवेश दिला. सोमेधा आणि श्रीवेशधारी सोमवंत प्रवासात निघाले. सोमवारी सायंकाळी समंतनीचे शिवपूजन चालले असताना ते दोघे ब्राह्मण दाम्पत्याच्या रूपात त्यांच्याकडे गेले. ते अत्यंत हुशार होत्या. हे दोघे पुरुषच आहेत हे त्यांच्या चाणाक्ष दृष्टीने तत्काळ ओळखले. पण तसे जराही भासवू न देता त्या शिवभक्त साध्वींनी त्या दाम्पत्याची शिवपार्वती समजून पूजा केली. त्यांना षड्रसान्नाचे भोजन दिले आणि अपार द्रव्यदक्षिणा व वस्त्रे अलंकार देऊन त्यांना सन्मानाने निरोप दिला. सुमेधा आणि सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली होती. नैषधात आल्यामुळे त्यांना चांगला धनलाभ झाला होता. आता राजाकडून द्रव्य रूपाने मोठे पारितोषिक मिळणार म्हणून ते आनंदाने मार्गक्रमण करीत होते. अरण्य मार्गाने जाताना पुढे सुमेधा व मागे सोमवंत चालत होते.
समंतनी पूजन केल्यानंतर सोमंताचे शरीर स्त्रीदेहासारखे झाले होते. अरण्यातील एकांतात त्या स्त्रीच्या मनात जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. त्या सुमेधाशी प्रणयोत्सुक संवाद करू लागल्या. म्हणाल्या, प्राणनाथा, या मनातील वातावरण किती रम्य आहे ना. अगदी प्रेमी युगलांना आवडेल असे. या संधीचा लाभ घ्या. मी कामरूपी अग्नीने अगदी व्याकुळ झाले आहे, तरी समागम करून माझे अंग प्रत्यंग शांत करा. ते ऐकून सुमेधांना मोठे आश्चर्य वाटले. समंतनीच्या तपोबलामुळे सोमंतांना स्त्रीरूप प्राप्त झाले आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. म्हणून त्यांच्या डोळ्यातील कामुक भाव व त्यांची कामपूर्तीची याचना ऐकून ते थक्कच झाले. ते सोमंतांना म्हणाले, मित्र, थट्टा नको. आपले नाटक पूर्ण झाले आहे. आता हा स्त्रीवेश टाकून द्या. पण स्त्रीरूप सोमंत ऐकेनात. त्यांनी अनिवार्य कामवासनेने जमिनीवर अंग टाकले आणि या प्राणनाथा, या माझ्या कामाग्नी शांत करा असे म्हणून त्यांना ओढू लागल्या. सुमेधांना स्त्रीवेशधारी सोमंताचे हे वर्णन अपेक्षितच नव्हते. त्याने त्यांना झिडकारले. म्हणाले, भलते सलते बरगळू नका. कोणी ऐकले तर काय म्हणतील. तुम्ही आणि मी गुरुबंधू आहात, ब्रह्मचारी आहोत. तेव्हा स्त्री झालेले सोमंत म्हणाले, आपण गुरुबंधू होतो, आता नाही. माझे अवयव पहा. माझे पुरुषत्व जाऊन मी स्त्रीरूप झालो आहे. तुम्ही माझी कामेच्छा पूर्ण करा. तेव्हा सुमेधांनी त्यांच्याकडे नीट झिरकून पाहिले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपण केलेले नाटक उग्र वास्तविकता धारण करून समोर टाकले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या कामिनी त्यांचे चुंबन घेऊन एकसारख्या त्यांच्या अंगलट येत होत्या, निर्लज्ज वर्तन करत होत्या, पण ते बदले नाहीत. अरण्यातील एकांत, आजूबाजूला कोणीही नाही. बरोबर सधन घराण्यातील तरुण सुस्वरूप स्त्री, तीही कामप्रेरित होऊन सर्वस्व अर्पण करण्यात तयार झालेली. अशा प्रकारे सर्व अनुकूलता असूनही ज्याच्या मनात तिच्याविषयी जराही अभिलाषा निर्माण होत नाही, तो धन्य होय. तो नर शिवस्वरूपच असतो. सर्व तीर्थे त्यांच्या सन्मुख विनम्र होतात. जो सत्यवचनी आहे, जो नित्य सत्कर्मे करतो, ज्याच्या मनात जराही धनासक्ती नाही, विद्वान पंडित असूनही ज्याला जराही गर्व नाही, लोकांनी कटुवचनाने कितीही निंदा केली तरी ते खेद न मानता जो आनंदात राहतो, दुसऱ्याचे दोष ऐकून वा पाहूनही जो त्यांची अन्यत्र वाच्यता करत नाही, तो नर शिवस्वरूपच असतो. जो स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही, जो चराचरात गुरु पाहतो, जो आपली तपश्चर्या, दातृत्व, पुण्यकर्मे आणि सत्कृत्य लोकांमध्ये सांगत नाही, जो पंडित आणि मूर्ख असा भेद करून एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करत नाही, जो सगळ्यांना सारखी वागणूक देतो, ज्याच्या मनात अपार भावाला जराही थारा नाही, जो आपली कीर्ती व्हावी अशी अपेक्षा करत नाही, तो नर शिवस्वरूपच असतो. जो आपल्या अभ्यासाचा टेंबा मिरवत नाही, लोकांनी आपले शिष्यत्व करावे असे ज्याच्या मनातही येत नाही, ज्याच्या सर्व चित्तवृत्ती विसरून गेल्या आहेत, जो एकांतप्रिय आहे, भ्रांती नष्ट झाल्यामुळे जो अखंड समाधीत असतो, जो सर्वस्व गेले तरी खंत करत नाही, तो नर शिवस्वरूपच असतो. कवी श्रीधर म्हणतात, असे पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मानंदच. त्या परमहंसाच्या पायातील पादुका होऊन राहावे. सुमेधा खरोखरच विवेकी होती. त्याही परिस्थितीत धैर्य बाळगले. स्त्री पुरुष झालेले सोमंतांना अनेक प्रकारे नीट समजावले आणि आधी आपण गावी जाऊ, मगच काय तो विचार करू असे सांगून त्यांना घरी आणले. त्यांच्या पिताजींना बोलावून घडले सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. तो ऐकून सारस्वतांना मोठा धक्का बसला. ते छाती पिटत राजाकडे गेले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना दूषणे देऊ लागले. म्हणाले, महाराज, हे तुम्ही काय केलेत? माझ्या मुलाला अनुचित कर्मात प्रवृत्त करून तुम्हाला कोणते आसुरी समाधान मिळाले? तुमची बुद्धी कशी चळली? माझे एकुलते एक पुत्र, तेही वेदशास्त्र संपन्न, पण तुम्ही त्यांचा घात केल्यात. तुम्ही दुर्जन आहात. तुमच्यामुळे माझा निर्वंश झाला. ही सुद्धा ब्रह्महत्याच. या कृत्याने तुमची दुष्कृती हो, तुमचे तोंड काळे हो, तुम्हाला जगासमोर येण्याची लाज वाटो. यावर विदर्भ नरेश काय बोलणार? त्यांनी लज्जेने मान खाली घातली. आपण समंतनीची उगीच परीक्षा घेतली याचा त्यांना पश्चाताप वाटू लागला. वेषांतर केलेल्या पुरुषाचे खऱ्या स्त्रीमध्ये कसे रूपांतर झाले याचे त्यांना कोडे पडले होते. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी विद्वान ब्राह्मणांना पाचारण केले व म्हणाले, मी वाटेल तेवढे द्रव्य खर्च करायला तयार आहे. तुम्ही काही करा, कोणतेही प्रकार अनुष्ठान करा, पण या सोमंतांना पुन्हा पुरुषत्व प्राप्त करून द्या. तेव्हा ते म्हणाले, महाराज, आम्हाला क्षमा करा. याबाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. ही ईश्वराची लीला आहे. ही कोणी व कशी बदलावी? तेव्हा त्या भूपतींनी देवींना प्रसन्न करून घ्यायसाठी 7 दिवस निराहार राहून अनुष्ठान केले. त्यांच्या प्रीत्यर्थ मोठा यज्ञ केला. त्याची तळमळ पाहून प्रसन्न झालेल्या भगवतींनी त्यांना नरशन देऊन वर मागण्यास सांगितले. ते म्हणाले, माताजी, माझ्यावर कृपा करा. सोमंत नावाच्या विप्रपुत्रांना माझ्या आगाळीकुळीमुळे स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. त्यांना पुन्हा पुरुष करा. त्या म्हणाले, ही गोष्ट घडणे कदापि शक्य नाही. समंतनी महान पतिव्रता, परम शिवभक्त व श्रेष्ठ तपस्विनी आहेत. त्यांच्यापुढे माझे कर्तृत्व हे त्रिटेच. आता मी सांगते ते ऐका. त्यांना स्त्रीरूपातच
राहू द्या, त्यांचा सुमेधाशी विवाह लावून द्या. त्यात आपण त्यास दैवी गुण असलेले एक वेदंत्र पुत्र होतील. ती आज्ञा मान्य करून त्या नृपतीने वेदमित्र व सारस्वत या दोघांनाही बोलावून घेतले. त्यांना देवीचा संदेश सांगितला व स्वतःच्या प्रमादाबद्दल मनपूर्वक क्षमा मागून त्याने त्यांचे मन वळवले. सुमेधाचा सुमंतीशी विवाह लावून दिला. देवी अंबिकाच्या वचनाप्रमाणे त्यांना एक बुद्धिमान पुत्र झाले. धन्य त्या सुमंतनी, धन्य त्यांची शिवभक्ती. त्या त्रैलोक्यात उपमानाही त्यांच्या संकल्पांचे घडले. त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. मदन आणि पिंगला यांची कथा. सूत म्हणाले, श्रोते हो, मी तुम्हाला शिवमहात्म्यपर आणखी एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. अवंती नगरीत मदन नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते कामुक स्वभावाचे होते. तिथेच पिंगला नावाच्या एक गणिकाही होत्या. दुराचारी मदन त्यांच्या नादी लागले होते. ते नेहमी त्यांच्याकडेच पडलेले असत. पिंगलाच्या मोहपायी त्यांनी आपल्या धर्मपत्नीचा व मातापित्यांचा त्याग केला होता. ते ब्रह्मकर्मही करत नसत. त्यांना लोकलज्जेची चाड नव्हती. ते मद्यमांस सेवन करत असत व अहोरात्र त्या गणिकांशीच विलास करत असत. त्या काळी ऋषभ नावाचे एक महान योगी लोकांच्या उद्धारासाठी भूलोकी संचार करत होते. ते दीनदुबळ्याचे दुःखे संकटे निवारण करत असत. एके दिवशी भिक्षा मागत हिंडत असताना ते अकस्मात त्या गणिकांच्या द्वारी आले. त्या शिवयोग्यांना पाहून पिंगला आणि मदन तत्परतेने सन्मुखन केले. त्यांना सन्मानाने घरात आणले. त्यांची छोटछोटीने पूजा केली. उत्तम मकानाचे भोजन आणि वस्त्रालंकार देऊन त्यांना संतुष्ट केले. त्यांना उत्तम शय्येवर निजवले. त्यांना विश्रांती मिळावी म्हणून रात्रभर जागरण करून त्यांचे पाय चेपले. त्यांना वारा घातला. सूर्योदयाच्या सुमारास ते शिवयोगी एकदम अदृश्य झाले. याचे त्या दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष शिवजींनीच आपल्याला दर्शन दिले. आपली सेवा घेतली म्हणून त्यांना मोठे समाधान वाटले. कालांतराने पिंगला आणि मदन मरण पावले. पूर्वजन्मी एका थोर शिवयोग्याची अल्पसेवा घडल्यामुळे त्या दोघांना पुन्हा मनुष्यजन्म मिळाला. मदनाने दाशरथ देशांचे महाराज वज्रबाहू व त्यांच्या पट्टराणी सुमती यांचे पुत्र म्हणून जन्म घेतला. पिंगलाने समंतनीची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यांचे नाव कीर्तिमालिनी. सुमती आणि भद्र यांची कथा. इकडे सुमती राणी गरोदर असताना त्यांच्यावर एक कठीण प्रसंग ओढवला. दाशरथ राजा वज्रबाहूंना अनेक राण्या होत्या. त्या सुमतीचा द्वेष करायच्या. त्यांना पुत्र झाले तर पुढे तेच राज्याधिकारी होणार म्हणून त्या सवतींनी त्यांचा काटा काढायचे ठरवले. त्यांच्यावर अन्नातून विषप्रयोग केला. त्यावेळी त्या मरणारच होत्या, पण नशिबाने वाचल्या. तथापि विषाने आपला प्रभाव दाखवलाच. ते अंगावर फुटून त्यांना ठाई जखमा झाल्या. त्या व्याधीग्रस्त अवस्थेत त्या प्रस्तुत झाल्या. त्यांना एक पुत्र झाले. त्यांच्याही अंगावर फोड होते. त्यातून अहोरात्र रक्त गळत असे आणि पडलेल्या क्षंतामुळे दुर्गंध येत असे. त्यांना आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून वज्रबाहूंनी नामांकित वैद्य बोलावले. त्या दोघांवर खूप औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. सुमती मोठ्या धैर्याने व्यथा सोसत होत्या, पण त्यांच्या पुत्राचे काय, ते रात्रंदिवस रडत असत. अशा प्रकारे त्या दोघांना मरण येत नव्हते आणि त्यांची व्याधी बरी होत नव्हती. त्यांच्या चिंतेने राजांना अहोरात्र चैन पडत नसे, झोपही येत नसे. शेवटी ते कंटाळले. त्यांनी एक कटू निर्णय घेतला. त्यांनी दोघांना रथात घालून घोर निर्जन अरण्यात सोडून दिले. व्याधीग्रस्त सुमती राजकुमारांना कडेवर घेऊन श्वापदांनी भरलेल्या त्या अरण्यातून मार्ग काढत हिंडवू लागल्या. देहाला दुःख होते, आता अंतकरणही दुखावले होते. त्यांच्या पायांना दगड बोचत असत, काटे लागत असत आणि असह्य वेदनांनी अंग ठणकत असे. त्या वेदनांनी त्या आक्रोश करायच्या, रडायच्या, शुद्ध हरपून कोसळायच्या, तर कधी तहानेने व्याकुळ व्हायच्या. तिथे त्यांचे अश्रू पुसणारे, त्यांच्या वेदनावर संतपर शब्दाची फुंकर घालणारे कोणी नव्हते. सुमती शिवजीचा धावा करायच्या, म्हणायच्या, शंभू महादेवा, तुम्हाला माझी दया कशी येत नाही? तुम्ही अखिल विश्वाचा आत्मा आहात, भक्त रक्षक अशी तुमची त्रिगुणात कीर्ती आहे, मग माझी उपेक्षा का करता? कैलासपती तुम्ही जगाला वंद्य आहेत, मूर्तिमंत ब्रह्मानंद आहात, वेदशास्त्र तुमचे अखंड गुणगान करतात. हे त्रिनेत्रा, हे पंचवदना, तुम्ही त्रिदोषांचे निवारण करणारे जगाचे आदिस्वरूप अजन्मा, अजित आणि धवल वर्णाचे आहात. तुम्ही माझा उद्धार करा, मला जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून सोडवा. तुम्ही अनादिसिद्ध आहात, कोणालाही तुमचा थांग लागत नाही. तुम्ही गुणातीत आहात, सद्गुणाचे वैभव आहात. तुम्हीच हे मायारूपी चक्र चालवता. विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेले हे जगद्गुरू, मी तुम्हाला शरण आहे, माझ्यासाठी धावत या, मला मार्ग दाखवा. श्रीरामाने त्याग केलेल्या सीतामाईप्रमाणे किंवा नलराजाने सोडून दिलेल्या दमयंतीप्रमाणे सुमतीची अवस्था झाली होती. एकेकाळी महान ऐश्वर्य भोगणाऱ्या त्या पट्टरांनी आज भयंकर हालापेष्टा सोसत होत्या. वनात वाघसिंहाची गर्जना ऐकून त्या मूर्छित पडायच्या. त्यांचे करुण रुदन ऐकून पशुपक्षी रडायचे. पक्षी आपले पंख पसरून त्यांच्यावर सावली धरायचे. शोचीतून पाणी आणून बळावर
बाळावर शिंपडायचे, मध आणि फळाचे मधुर रस त्यांच्या तोंडात घालायचे, तर वनगाई शेपटीने वारा घालायच्या. त्या सर्वांचे ते प्रत्यय पाहून राणींनाही भरून यायचे. असो, अशा प्रकारे त्या राजपत्नी असह्य आणि दीन अवस्थेत राणीवनी हिंडत असताना काय घडले ते ऐका. एके दिवशी गावोगावी माल विकणारे एक वैश्य बैलावर सामान लादून आपल्या सेवकासह अरण्य मार्गाने जात होते. त्यांच्या सुमतीकडे लक्ष गेले. त्यांना त्यांची दया आली. त्यांनी दोघांनाही आपल्याबरोबर घेतले. प्रवास करत ते वैश्य लोकांची वस्ती असलेल्या वैश्यनगरास आले. पद्माकर नावाचे एक श्रीमंत वैश्य तेथील अधिपती होते. ते मोठ्या मनाचे, भाग्यवान व नाना वस्तूचा संग्रह करणारे आणि गुणग्राहक होते. त्यांनी सुमतीची आपुलकीने चौकशी केली. त्यांचे पूर्ववृत्त जाणून घेतल्यावर त्यांनाही खूप वाईट वाटले. ते रडू लागले. त्यांनी दीर्घ निश्वास टाकला व म्हणाले, सुमती, आजपासून तुम्ही माझे धर्मकन्या आहात. तुमच्यासारखा दुर्धर प्रसंग वैऱ्यावरही येऊ नये. असो, आता काळजी करू नका. यापुढे तुम्ही इथेच राहायचे आहे. मी तुम्हाला जवळच एक घर घेऊन देतो. पद्माकर वैश्याने सुमतींना व त्यांच्या पुत्रांना आश्रय दिला. त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्या दोघांना बरे वाटावे म्हणून वैद्यकरवी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा सुमती म्हणाल्या, आता भगवान शंकरच माझ्या वैद्य, त्याची कृपा झाली तरच आमचा रोग बरा होईल. त्यांची निराशा त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होती. असेच काही दिवस लोटले. एके रात्री त्यांचे पुत्र मरण पावले. त्यांच्या जगण्याला तेच एक मात्र आधार होते. देवाने तेही हिरावून घेतले. त्यांच्या शोकाला पारावर उरला नाही. पद्माकर त्यांची समजूत काढू लागले. लोक जमले. तेही त्यांचे सांत्वन करू लागले. रात्र सरली, सकाळ झाली. मंडळी अंत्यविधीच्या तयारीला लागली. तेव्हा योगाने ऋषभ नावाच्या एका थोर शिवयोग्याचे तिथे आगमन झाले. ऋषभांचा सुमतींना विरक्तीपर उपदेश. त्यांना पाहून सुमतींना मोठा धीर आला. त्या तपस्व्याने कृपा केली तर आपले पुत्र जिवंत होतील अशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्याही प्रसंगी पद्माकराने त्यांचे स्वागत केले, त्यांची पूजा केली. सुमतीनेही त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, देवी, तुम्ही कशासाठी रडत आहात? कशासाठी एवढा शोक करत आहात? तुमचे पूर्वजन्मीचे माता, पिता, आप्त, पती, पुत्र हे सर्व आज कुठे आहेत? सांगू शकाल? 84 लक्ष योनी फिरत आला. तेव्हाचे तुमचे सगळे सोयरे कुठून आले, कुठे गेले? सांगू शकाल? पुढे जन्मदानाचे किती फेरे घालायचे आहेत याचा कधी विचार केलात? तुम्हाला पूर्वीच्या अपस्थ स्वकीयांचे दुःख वाटत नाही, मग आता पुत्र गेले म्हणून विलाप का करता? लोक ज्या जातीत, ज्या कुळात, ज्या वर्णात शरीर धारण करतात त्या जातीवर्णाच्या अभिमानाने असतात, पण मुळात आपण कुठून आलो याचा जराही शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. हे पुत्र तुम्ही कुठून आणलेत? हे मेल्यावर कुठे गेले? तुम्ही आणि जन्मले हे सर्व लोक पुढे कोणत्या योनीत जाणार आहेत याविषयी काही सांगू शकाल? आत्मा हा अमर आहे, नित्य व शाश्वत आहे. तो कोणाचा बंधू नाही, तो कोणाचा पुत्र नाही. शरीर क्षणभंगुर आहे, नाशवंत आहे. ज्या शरीरासाठी तुम्ही शोक करत आहात ते तर प्रेतरूपाने तुमच्या समोरच पडले आहे. अहो, पाण्यावर तरंग उठतात आणि विरून जातात. मृगजळही दिसते, पण या गोष्टी जशा मिथ्या आहेत तसे शरीरही मिथ्याच आहे. चैतन्य अडून तयार झालेली तीही एक लाटच आहे. मग कशासाठी तिचा शोक करायचा? चित्रातील वृक्षाच्या सावलीत बसणे, चित्रातील अग्नीने घर जळणे, चित्रातील पाण्याच्या प्रवाहातून कोणी वाहून जाणे, वंदेच्या मुलाने द्रव्य कमवून आणणे, भीष्माच्या कन्येची हनुमंताशी लग्न लावणे, वाऱ्याचा मंडप वाळूच्या जोराने घट्ट उभारणे, शिंपल्यात भासणारे रुपे पात्रात जमवून त्यांनी आकाशपुष्प सजवणे, कासवीच्या दुधाचे तूप मिसळून मृगजळातील माशांनी दीप प्रज्वलित करणे, माशांनी पायात चाळ बांधून नाचणे आणि जन्मांधानी ते डोळे भरून पाहणे. तसे चित्रातील चोरांनी सापाच्या कानातील कुंडले चोरून नेणे हे कधीतरी शक्य आहे का? हे जसे मिथ्या तसा प्रपंच मिथ्याच आहे. त्याला खरे कसे मानणार? अर्थात ते मुळातच अशाश्वत आहे. त्याबद्दल शोक करणे व्यर्थच नाही का? आता या शरीराबद्दल काय सांगावे? हे तर कष्टरूपी वृक्षाचे उद्यान आहे. हे सर्व रोगांचे भांडार आहे, कृमिकीटकाचे माहेरघर आहे, पापाचा समुद्र आहे, भ्रांतीचे अथांग आकाश आहे, रक्तमांस श्लेष्मा नसास्थींचे एकत्र बांधलेले चर्मवेष्टित मोळी आहे आणि मातेचा विटा व पित्यांचे रेत यांचे संमिश्रण आहे. हे मुळातच अपवित्र आहे. हे गोमूत्र शिंपडून वा डोक्यांचे मुंडन करून पवित्र कसे होणार? सुमती, गुरुना शरण गेले नाही तर मानवाचा उद्धार कसा होणार? कल्पांतापर्यंत कोट्यावधी फेरे घेतले तरी ते मुक्त होणार नाहीत. सुमती, तुमचे जन्मोजन्मीचे पती कुठे आहेत हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणूनच म्हणतो हा सगळा मायेचा पूर आहे. हे लक्षात घेऊन वेळीच सावध व्हा. त्रिगुणरूपी साहित्य आणि पंचमहाभूताचे वारसे जोडून तयार केलेल्या त्या शरीररूपी घराची आसक्ती धरू नका. त्याला केव्हा अग्नी लागेल याचा भरोसा नाही. देह म्हणजे मृगजळ, देह म्हणजे स्वप्नसृष्टीतील साम्राज्य. तरी माणसे धन, धान्य, पुत्राधिकांची इच्छा धरतात. ह्याला काय म्हणावे? गंगेमध्ये 2 काष्टांनी एकत्र यावे, काही काळ जोडीने प्रवाहातून जावे आणि अंती विलग व्हावे. पुन्हा कधीही न भेटण्यासाठी पत्नीपतीचे प्रपंचातील सहजीवन अगदी तसेच असते. जेवढा ऋणांबंध तेवढाच सहवास. कितीतरी पक्षी झाडावर येऊन बसतात, तेव्हा थोडा वेळ विसावतात आणि दुसऱ्या
झाडावर निघून जातात. आपण ते त्या पाखरासारखीच असतात. ऊन लागते म्हणून वाटसरू झाडाच्या सावलीत बसतो. ऊन सरले की निघून जातो. सगळे चोरही तसेच असतात. हा खेळ सतत चालू असतो. वृक्ष आल्या गेल्या पाखरांची व पात्रसंस्थांची चिंता करतो का? नाही ना. मग आपण तरी का दुःख करावे आणि गेलेल्याबद्दल शोक करून हाती काही लागत नाही. अर्थात प्रपंच हा नुसता खेळ आहे, तो सत्य नाही. तरीही आपण त्याला सत्य मानतो. हेच मोठे अज्ञान आहे. या अज्ञानालाच माया म्हणतात, प्रपंच भ्रांती म्हणतात. या मायामय प्रपंच वृक्षावर जीव आणि शिव हे दोन पक्षी बसलेले आहेत. शिव हा सर्वसाक्षी आहे आणि नित्य सावध आहे. तो कशातही गुंतत नाही. तो सर्व काळ अलिप्त असतो. जीवाचा स्वभावच वेगळा. तो विषयरूपा फळे खातो. ती भक्षण केल्याने त्याला स्वतःचाच विसर पडतो आणि आपण वास्तविक कोण आहोत, आपले स्वरूप कसे आहे हे त्याला कळतच नाही. तो जन्ममरण भोगत राहतो. त्यामध्ये एखादा पुण्यवंत जीव सद्गुरूंना शरण जातो. ते त्याला त्यांचे निजस्वरूप दाखवतात. मग तो स्वतः शिवस्वरूप होऊन आत्मस्वरूप शिवजींची भक्ती करतो. शिवयोगी ऋषभाच्या मुखातून हे दिव्य निरूपण ऐकून पद्माकर आणि सुमतींना धन्य धन्य वाटले. अष्टसात्विक भावाने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागला. सुमतींनी त्यांचे पाय धरले व म्हणाल्या, योगेश्वर, तुमचे ज्ञान अगाध आहे. तुम्ही साक्षात शिवप्रभू आहात. मी दीन आहे, अनाथ आहे. मी तुम्हाला शरण आहे. माझा उद्धार करा. मला जन्ममरणाच्या दुष्टचक्रातून सोडवा. तुम्ही सर्व समर्थ आहात. तुम्ही इच्छा मात्र काही करू शकता. म्हणून ही विनंती प्रार्थना करत आहे. माझ्यावर कृपा करा. त्या समय सुमतींची अर्थता जाणून ऋषभाचे मन रवले. त्यांनी त्यांना शिवजींचा महामृत्युंजय मंत्र सांगितला. मग त्या मंत्राने भरलेले भस्म त्यांच्या सर्वांगाला लावले. त्या दिव्य भस्माच्या प्रभावाने त्यांच्या अंगावरील सर्व जखमा तत्काळ बऱ्या झाल्या. त्या अप्सरापेक्षा सुंदर व तेजस्वी दिसू लागल्या. मग त्यांनी तेच मंत्रोक्त भस्म त्यांच्या मृत पुत्राच्या श्वास लावले तर काय आश्चर्य! प्राणसंचार होऊन तेही जिवंत झाले. पूर्ण निरोगी व सुस्वरूप झाले. ते पाहून पद्माकरांना अत्यंत आनंद झाला. ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, धन्य धन्य गुरुदेव, धन्य धन्य गुरुमंत्र. जे श्री गुरुचरणी नतमस्तक होतात त्यांना मृत्यूचे भय राहत नाही. त्यांना संसाराची विपत्तीची चिंता वाटत नाही. गुरुकृपेने त्यांच्या अंतःकरणातील भेदभाव व दुःख यांचे समूळ निरसन होते. त्यांच्या सद्भाग्याचे किती कौतुक करावे. त्यांना यश, श्री, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, समृद्धी अशा सर्वच गोष्टी लाभतात. त्यांचे सर्व मंगलच होते. सुमतींचा आनंद काय वर्णन करावा. त्यांनी आपल्या पुत्रांना हृदयाशी कवटाळले आणि कृतज्ञतेने ऋषभाकडे पाहू लागल्या. मग आपल्या पुत्रांना त्यांच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाल्या, सद्गुरुनाथा, मी माझा जीव तुमच्यावर ओवाळून टाकला. माझ्या कातड्याच्या पादुका करून तुमच्या चरणी घातल्या तरी तुमचे उपकार फिटणार नाहीत. शिवयोगी म्हणाले, सुमती, या तुमच्या पुत्रांना आयुष्य, आरोग्य, अद्भुत ऐश्वर्य प्राप्त होईल. हे पृथ्वीवर राज्य करतील. यांची त्रिगुणात कीर्ती होईल. मी यांचे भद्रावी असे नामकरण करत आहे. हे मोठे होईपर्यंत तुम्ही तेच राहा. मी सांगितलेल्या मृत्युंजय मंत्राचा श्रद्धेने त्रिफळ जप करा. हे विद्वान होतील आणि कलाविद्यामध्ये पारंगत होतील. एक गोष्ट लक्षात ठेवा. हे राजपुत्र आहेत. हे गोष्ट कुठेही प्रकट करू नका. ऋषभाने त्या दोघांना व पद्माकरांना अनेक आशीर्वाद दिले व तिथेच अंतर्धान पावले. मग सुमती तिथेच राहिल्या. ऋषभांची आठवण झाली की त्यांचे हृदय भरून यायचे. त्यांचा कंठ दाटून यायचा व डोळ्यात अश्रू रडायचे. पद्माकरांनी त्यांना धर्मकन्या मानले होते. ते त्यांना हवे नको ते सर्व पाहायचे. आपले पुत्र सुने यांच्यापेक्षा भद्रायूची जास्त काळजी घ्यायचे. त्यांचे सर्व लाड पुरवायचे. आपल्या पुत्राबरोबर त्यांनी त्यांचीही मुंज केली. दोघांच्या अध्ययनाकडे समान लक्ष दिले व त्यांना वेदशास्त्र संपन्न केले. भद्रायू 12 वर्षाचे झाले. ते सुशील व धीरगंभीर स्वभावाचे होते. ते सुमतीची मनोभावे सेवा करायचे. एके दिवशी शिवयोगी ऋषभ पुन्हा आकस्मिक प्रकट झाले व सुमती व भद्रायूंनी धावत जाऊन त्यांचे पाय धरले. अश्रूंनी त्यांचे चरण धुतले. आदराने घरात नेऊन त्यांचे पूजन केले. त्यांची मनोभावे स्तुती केली. पूर्वीचे उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त केली व प्रेमपूर्वक सेवा केली. त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या ऋषभाने भद्रायूंना नीतिधर्म समजावून सांगितला. ऋषभाचा भद्रायूंना धर्मनीतीपर उपदेश. ते म्हणाले, बाळ भद्रायू, वेदशास्त्रे आणि पुराणामध्ये धर्म नीतीविषयक जे नियम सांगितले आहेत त्यांचे यथायोग्य पालन करा. मातापिता व गुरुवर निष्ठा ठेवा. पुढे राजा झाला वर गो, ब्राह्मण व प्रजाजनांचे नीट पालन करा. सर्व जीवमात्रामध्ये एकच शिवतत्व आत्मरूपाने विराजमान आहे याचे नित्य स्मरण ठेवा. वर्णाश्रम धर्मांना अनुसरून वागा. स्वधर्म कितीही कठीण असला तरी टाकू नका. विचारपूर्वक कृती करा. काळ, वेळ आणि आसपास कोण आहे याचे भान ठेवूनच बोला. सर्वत्र सावध राहा. कोण आपला मित्र, कोण आपला शत्रू आहे आणि कोण आपला द्वेष करतो हे व्यवस्थित पडताळून पहा. आपले उत्पन्न किती, आपला खर्च किती, आपले सामर्थ्य किती आहे, आपण कुठे दुर्बळ आहोत, आपले सेवक कसे आहेत, ते कसे काम करायचे, वर्तन कसे आहे, हे आपल्या हिताचे चिंतन करतात की
अहिताचे ते आपल्याला यश देतात की अपयश या सर्व गोष्टीवर नेहमीच लक्ष ठेवा. अतिथी देव मित्र स्वामी वेदविद्या यज्ञकर्मे पशु शेती विद्या आणि संपत्ती यांच्याकडे वारंवार लक्ष द्यावे. त्यांची नीट काळजी घ्यावी. त्यांची वृद्धी व्हावी कशी होईल याचा सतत विचार करावा. आपली लहान मुले आपली पत्नी शत्रुदास घरातील घटना व प्रसंग आजारपण यांची कधीच उपेक्षा करू नये. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी हानी होऊ शकते. विद्वान ज्ञानी आणि सज्जन जसे आचरण करतात तसेच वागावे. लोकांच्या कल्याणाची इच्छा धरावी. माता पिता व साधू यांची प्राणांतीही निंदा करू नये. विश्वदेव करत असताना कोणी अतिथी आल्यास त्याची जात पाहू नये. त्याला शिवस्वरूप मानून अन्न वस्त्र द्यावे. नेहमी परोपकार करावा. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला दुःख होईल असे काही करू नये. जो गो ब्राह्मणाचे रक्षण करतो तो सुज्ञ असतो. वादविवाद निंदा या गोष्टी टाकून शिवस्मरण करावे तेच मौन होय. भगवान शंकराचे स्मरण करणे त्यांची सेवा करणे हीच मोठी तपश्चर्या आहे. परस्त्री व परद्रव्याची अभिलाषा धरू नये. शिवपूजा यथासंग करावे. शास्त्रीय श्रद्धेने एकाविध स्नान जप अध्ययन होम गो ब्राह्मणाची सेवा श्रवण मनन निजध्यास या गोष्टी आळस न करता तत्परतेने कराव्यात. देवभूते अन्य जीव ऋषी पितर व मनुष्य यांच्यासाठी नित्यनेमाने अन्न द्रव्य वस्त्रादी त्याग करणे याला पंचयज्ञ म्हणतात. जो त्यागमय यज्ञ प्रेमपूर्वक करावा. श्रम भोजन आणि निद्रा या गोष्टी प्रमाणात असाव्यात. दान सत्कर्म अभ्यास व श्रवण यात कधीही आळस करू नये. धर्मपत्नीवर प्रेम करावे. परस्त्रीविषयी आदर सद्भावना ठेवावी. शत्रूविषयी क्रोध साधुजनाविषयी नम्रता द्वेष्टजनाविषयी मद संत व भक्त यांच्याविषयी विनय व साम्यभाव संसारात संत्रस्त करणाऱ्या दुर्जनाविषयी मत्सर व दंभ आणि सर्वसामान्य लोकांविषयी हितभावना धरावी. भल्या माणसांना वंदन करावे. पृथ्वी जिंकण्यासाठी अभिमान धरावा आणि ब्राह्मणासमोर निरहंकार वर्तन करावे. शिवनाम घेतल्याने वाणीचे दान दिल्याने हाताचे देवळात गेल्याने व तीर्थयात्रा केल्याने पायांचे पुराणांचे आदरपूर्वक श्रवण केल्याने कानाचे व साधुसंतांना आलिंगन दिल्याने त्वचेचे शिवजींचे दर्शन घेतल्याने डोळ्याचे व स्तोत्र म्हटल्याने जिभेचे सार्थक होते. हे लक्षात घेऊन आपल्या इंद्रियांना तसे वळण लावावे. भगवान शंकराचे नित्य ध्यान करावे. त्यांनी हलाल प्राशन करून जगाला संकटातून सोडवले त्याप्रमाणे आपले जीवन लोककल्याणासाठी कसे उपयोगी पडले याचा विचार करावा. शिवनिर्माल्य हुंगावे. दीन अनाथ अज्ञानी लोकांना मदत करावी. ईश्वरा प्रेम करावे. संतांची मैत्री करावी. देवाचा द्वेष करणाऱ्याविषयी उपेक्षा करावी. योग्य वेळी निद्रा घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. मृग याही नीतीने करावी. विद्या मैत्री व पुण्यप्राप्ती यांच्या हव्यास धरू नये. उत्साह धैर्य दान व धारण हे गुण नेहमी वाढते ठेवावेत. आपले धन आयुष्य ग्रह कलह मैथून औषध मंत्र विद्या गुरुमंत्र दिलेले दान आपला मान व झालेला अपमान याची कुठेही वाच्यता करू नये. ग्रामसभेत कर्मभ्रष्ट वेदविरोधी लबाड धूर्त चहाडखोर थोर व्यभिचारी पापी कपटी चंचल नास्तिक पोरकट खोटे बोलणारे लोक नसावेत. निंदा करणारे शिवभक्तीस विरोध करणारे मद्यपी गुरुपत्नीशी व अगम्य स्त्रीशी संग करणारे वाटमारे कृतज्ञ व धर्मनिष्ठांचे दर्शन करू नये. पत्नी व पुत्र व धन यांच्याविषयी जराही आसक्ती नसावी. त्यांच्याशी कर्तव्यबुद्धीने सांगावे. संसारात अलिप्त असावे. बंधू सोयरे सासू सासरे स्वजन यांच्याशी जेवढ्यास तेवढा संबंध ठेवावा. भलत्या गोष्टीचा हाव धरू नये. शिवभक्तांनी आपल्या मस्तकावर कंठात दंडात व मनगटात रुद्राक्ष धारण करावे. शिवपूजन प्राणांतीही सोडू नये. शिवकवच नेहमी म्हणावे. शिवकवच म्हणून सर्वांगी भस्म चर्चिले असता रणांगणात शस्त्रात बाधा होत नाही. मृत्युंजयाचे सामर्थ्य फार मोठे आहे. त्या मंत्राने निष्ठेने नित्य पठण केल्यास अपमृत्यू होत नाही. मृत्यूभय नाहीसे होते. आता ताई मार्गस्थाचा घात करणारे ब्राह्मणांना जीवे मारणारे यांचा राजाने वध करावा. सोमवार प्रदोष शिवरात्री या व्रतांचे श्रद्धेने विधियुक्त आचरण करावे. शिवकीर्तन हरिकीर्तन ऐकण्यास जावे. ते लक्षपूर्वक श्रवण करावे. महापर्व योग श्राद्ध व्यतिपात वेधृती व संक्रांत या काळात स्त्रीसंग करू नये. ग्रहणकाळात भोजन करू नये. शास्त्राला प्रमाण मानून सत्पात्री दान दिल्याने ऐश्वर्य वाढते. अयोग्य व्यक्ती दान दिल्याने दारिद्र्य येते. वेदशास्त्रे पुराणे व भक्तीपर कीर्तन श्रवण करावे. त्यात एक वेगळाच आनंद असतो. गुरु व सत्पात्री ब्राह्मण यांना दान दिल्याने पुण्य तिप्पट होते. पूज्य माणसाचा अपमान करून अपूज्य माणसाचा सन्मान केला तर भय निर्माण होते. दुर्भिक्ष येते व कधीही मरणही ओढवते. खोल विस्तीर्ण प्रवाहात उडी मारणे महापुरुषाशी भांडण करणे व बलवंतांना आव्हान देणे हे अनंताची द्वारे आहेत. हाताची शोभा कंकणाने आणि मुद्रिकाने वाढत नाही ती दानाने वाढते. कानात कोंडले घालून काय उपयोग. चांगल्या गोष्टी श्रवण करावे यातच त्यांची सार्थकता. सुंदर पत्नी उत्तम व रसाळ वाणी उत्तम चारित्र्य व औदार्य आदी सद्गुण असणाऱ्यांचे जीवन सफल होय. स्पष्ट बोलणे खरे बोलणे हेच वाणीचेच व्रत आहे. जे विद्यावंत असतात त्यांच्या सन्मार्थ तत्काळ काही ना काही द्यावे. संकट काही धैर्य धरावे. वादात वाणीने विजय मिळवावा. युद्धात पराक्रम करावा. याचकांना विनमुख पाठवू नये. भोजनाला बसताना पंक्तीला ब्राह्मण मित्र पुत्र असावा. ज्या मार्गाने हत्ती घोडे जाऊ शकतात त्याच मार्गाने चालत जावे. जिथे शिवलिंगाचे पूजन होत नाही तिथे मुद्दाम जाऊन पूजन करावे. अनाथ बेवारशी प्रेताला अग्निसंस्कार करणे
करणे, त्यांचे क्रियाकर्म करणे हे अतिशय पुण्यप्रद कर्म असते. सज्जनांचा द्वेष करणे यासारखे अनुचित कर्म नाही. सत्संग अहोरात्र करावा. त्यापुढे अमृतही तुच्छ आहे. जो दुसऱ्याचे कर्तृत्व पाहून चरपडत नाही, तो दुसऱ्याच्या आनंदात मनपूर्वक सहभागी होतो. जो दुसऱ्याचे शुभवृत्त ऐकून खुश होतो, जो सर्वांचे हित चिंततो, तोच खरा शिवभक्त. पृथ्वीवर अनेक प्रकारची मूल्यवान रत्ने सापडतात, पण ती निर्जीव पाषाणच असतात. तर खरी चारच मोठी रत्ने आहेत: अन्न, पाणी, सुशोभित आणि औदार्य. कोणाच्याही वर्मावर खोटे बोट ठेवून त्याला अर्पण करू नये. साधुसंतांचे आशीर्वाद घ्यावे. ईशकृपेने भाग्योदय झाला तरी स्वधर्म सोडू नये. पूर्वीच्या शत्रूने आता मित्रत्व केलेले असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. गर्भवती जशी गर्भाची काळजी घेते तशा राजाने प्रजेची काळजी घ्यावी. गुरु आणि शिवजी एक रूपच असतात, म्हणून त्यांच्यात भेदभाव करू नये. आपले भाग्य, आपली विद्या यांचा गर्व करू नये. सौंदर्याने मनुष्य शोभून दिसतो हे खरे, पण त्याने सद्गुणरूपी अलंकार धारण केले असतील तर सौंदर्य अधिकच खुलते. त्यातच तो ज्ञानी असेल तर अधिकच उत्तम. आणि अशा ज्ञानी मनुष्याच्या अंगी दया, क्षमा, शांती असेल तर तो सर्वश्रेष्ठ होय. कुलशील, विद्या, धन, राज्य, तप, रूप आणि यौवन या 8 गोष्टींचा फार लवकर गर्व होतो, म्हणून सावध राहावे. मनाला त्यात गुंतू देऊ नये. सूत पुढे म्हणाले, अशा प्रकारे शिवयोगी ऋषभांनी भद्रायूंना अनेक प्रकारे धर्माचा व नीतीचा उपदेश केला. त्या उपदेश वचनांचे पालन केल्याने आपल्याला जगत व्यवहारात अडचण येणार नाहीत. कवी श्रीधर म्हणतात, हा 7वा अध्याय म्हणजे कैलास पर्वत, त्यावर उमारमण वास करतात. यांचे पारायण हीच गिरी प्रदक्षिणा. ती करणाऱ्या सद्भक्तांना निर्दोष यश मिळते. किंबहुना हा अध्याय म्हणजे हिमालय. भक्ती या त्यांच्या कन्या उमा, त्यांच्याशी विवाह करून ते शिवप्रभू जणू सासऱ्याच्या घरीच राहिले आहेत. पुढील अध्यायात शिवयोगी भद्राईवर कृपा करतात असा कथाभाग आहे. तो अध्याय श्रवण केल्याने विद्वानांना ब्रह्मानंद होईल. श्रीधराला वर देणारे ब्रह्मानंद स्वरूप शिवजी हे संसारूपी हत्तीचे विदारण करणारे सिंहच आहेत. ते आनंदाचे सागर आहेत. ते यतींद्र जगाचे गुरु व जगाचा आत्मा आहेत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 7वा अध्याय अतिशय गोड आहे. हा सज्जनाने नेहमी श्रवण करावा. अध्याय 7वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.